काउन्सिलकडून प्रत्येक वर्षीची रक्कम केंद्राकडून राज्याला देण्यात आली असून आता केवळ 5 ते 6 हजार कोटी रुपये बाकी आहेत। केंद्राने तेही देण्याचे मान्य केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25ची राज्यस्तरीय बैठक झाली। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, केंद्र सरकारने ठरवल्याप्रमाणे जीएसटी काउन्सिलकडून राज्यांना पैसे मिळण्याचा काळ संपला आहे। जीएसटीची रक्कम 5 वर्षात भरून देण्याचे केंद्राने ठरवले होते। कोरोनामध्ये 2 वर्ष वाया गेली, त्यामुळे 5 ऐवजी 7 वर्ष निधी देण्याची मागणी केली होती, मात्र ती अमान्य झाली असल्याचे त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, नितीन खेडकर, संजय कोलगणे उपस्थित होते। जिल्हा वार्षिक योजनेसाठी देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी क्षेत्रासाठी उपयोगात आणावा अशा सूचना पवार यांनी दिल्यात। अजित पवार म्हणाले, राज्यातील 36 पैकी 35 जिल्ह्यांच्या नियोजनाच्या आढाव्याची बैठक झाली। गेल्या वर्षी सुमारे 15,000 कोटींचा निधी जिल्हा वार्षिक नियोजनासाठी दिला होता। निधी देताना त्यात थोडी वाढ होत असते, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निधीमध्ये निश्चित वाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचं स्टेटस आता आपल्याला पैसे मिळण्याचा काळ संपलेला आहे। त्यांनी ज्यावेळेस जीएसटी आणलेलं होतं त्यावेळेस 5 वर्षाच्या करता ती गॅप भरून द्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं। आम्ही जीएसटी काउन्सिलला अशी मागणी केली सगळ्यांनी की बाबा कोरोनाचे 2 वर्ष मध्ये गेली तर ती धरू नये, त्याच्यापेक्षा 5च्या ऐवजी 7 वर्ष वाढवावं, पण त्यांनी सांगितलं की असं आपल्याला वाढवता येणार नाही। आम्ही तुमच्या प्रत्येक वर्षीचे पैसे देत आलेलो आहेत। आपली रक्कम आता फार थोडी 5-6 हजार कोटी रुपये राहिलेली आहे, ती पण आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि जीएसटीचे पैसे मिळण्याचं राज्यातल्या देशातल्या बहुतेक सगळ्या राज्यांचं ते आता थांबेल। हा निधी जिल्ह्याच्या विकासाच्या करता दिलेला असतो। आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याकरता ऑलरेडी 40 तालुके केंद्र सरकारने आपले निवडलेले आहेत, ते दुष्काळ म्हणून आपण जाहीर केलेले आहेत आणि त्याच्यातनं मंडळ म्हणजे काही आमदारांचं म्हणणं होतं, काही मंत्र्यांचं म्हणणं होतं की आमचा तालुका वगळला गेला, परंतु आमच्या तालुक्यातली काही मंडळी ही दुष्काळामध्ये म्हणजे दुष्काळी परिस्थिती तिथं आहे आणि त्याच्यामुळे तिथं तसा निर्णय घ्यावा म्हणून राज्य सरकारने स्वतःच्या ताकदीवर जसं दुष्काळाच्या बद्दल जी नियमावली असती, कुठल्या कुठल्या गोष्टीला लाईटचं बिल किती टक्के भरायचं, कर्जाचं कसं पुनर्गठन करायचं वगैरे वगैरे, अशा त्याच्यात 8 वेगवेगळ्या प्रकारच्या मदत केली जाते। तशा प्रकारे ह्या मंडळांना पण मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे, ती बसली होती। त्याच्यामध्ये कृषी मंत्री, महसूल मंत्री, पाणी पुरवठा मंत्री अशा वेगवेगळे मंत्रीगण आहेत आणि त्यांनी तो निर्णय घेतला। कॅबिनेटने त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे। हा आजचा निधी आहे, हा वर्षभराच्या कामाच्या करता असतो। तरी पण आता मी फेब्रुवारीमध्ये वोट ऑन अकाउंट सादर करीन आणि त्याच्या वेळेस विधिमंडळामध्ये एप्रिल, मे, जून 3 महिन्याच्याच खर्चाला मान्यता घेईन आणि मग लोकसभेच्या निवडणुका होईल, ज्यावेळेस सरकार नवीन तिथं अस्तित्वात येईल, त्या आलेलं सरकार हे अर्थसंकल्प देशाचा सादर करेल। त्यावेळेस त्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या राज्यांना किती निधी दिलेला आहे, मॅचिंग डायट असतात, कधी 50-50, 75-25, 60-40 वगैरे वगैरे, ते मग आपल्याला आपला अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यात इन्क्लूड करावं लागतं। मग जमा ती दाखवावी लागते, खर्च तो दाखवावा लागतो। अशा पद्धतीनं आपला अर्थसंकल्प जूनमध्ये म्हणजे आत्ताचं वोट ऑन अकाउंट आणि नंतर जूनमध्ये अर्थसंकल्प आम्ही सादर त्या ठिकाणी करू। पण ह्या वर्षभराच्या काळामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 त्याच्यात 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या येणार आहेत। ह्यामध्ये 2-2 महिने तरी कमीत कमी आचारसंहितेला आणि निवडणुकीला लागतील, पण त्याच्यामुळे त्या काळामध्ये बरीच बंधनं येतात आचारसंहितेची, म्हणून आचारसंहिता नसणारे महिने हे 7 ते 8च आपल्याला मिळतात। त्यामध्ये अधिकचं काम सगळ्यांना मिळून करावं लागणार।